तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागात सॉलिड मजा आली आहे बरं का. तर सुरुवातीला तर काव्याने ती उशी फेकली आणि ओरडते ती जोरात की पार्थ खबरदार आतमध्ये आलात तर, पण ती उशी जोरात तिच्या सासऱ्यांना लागते, त्यामुळे ती दचकते आणि आता ती उशी काव्याच्या हातात जरा जास्ती जोरात देतात बरं का, म्हणजे असं राग देतात. मग काव्या पटकन त्यांना सॉरी म्हणते आणि म्हणते सॉरी, मी उशी फेकली बाबा, मला तुम्हाला मारायचं नव्हतं, खरंच आय एम सो सॉरी, चुकून माझ्याकडनं उशी पडली, म्हणजे लागलं तर नाही ना तुम्हाला. त्यावरती ते ओरडतात तिच्यावर आणि म्हणतात म्हणजे काय बोलायचंय तुला. आता एक्झॅक्टली यांचं जे वाक्य आहे तेच मानिनीताईंचं वाक्य आहे. बाहेर वेगळा तमाशा चालू आहे, आतमध्ये खोलीत वेगळं आहे, पण आज खूपच सुरेख दाखवलाय त्यांनी एपिसोड. आता या जोरात ओरडतात मानिनीताईंना. एवढ्या रागात नंदिनीने आणि सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितलंय. मानिनीताई म्हणतात म्हणजे काय रे, ए जीवा काय चाललंय काय तुझं. ती काव्या अशी रिॲक्ट होणार होती हे आम्हाला माहितीच होतं, किंबहुना ती जरा वेगळं रिॲक्ट केलं असतं तिने तर काहीतरी आश्चर्य वाटलं असतं आम्हाला. पण काय रे जीवा, तुझं काय रे, काय अर्थ आहे तुझ्या या बोलण्याचा. जीवा आता घाबरतो. बिचारा जीवा काही बोलायला गेला तर सगळे उठून त्याला दाबतात, कारण त्याने त्याच्या पायावर दोंडा मारून घेतलाय. बघा त्या मानिनीताई काय म्हणतात, काय रे जीवा तुझं काय रे, अरे तू तर स्वतःहून नंदिनीशी लग्न केलं ना, आणि तू हे असं बोलायचा अर्थच काय होतो. लगेच पार्थ म्हणतो नाहीतर काय, याने स्वतःहूनच लग्न केलं नंदिनीशी. म्हणजे याने स्वतःहून लग्न केलं त्यामुळे याला निभवावंच लागणार आहे. तर असो, आता मानिनीताई म्हणतात वेळ लागेल तुला मान्य आहे, पण हे असं बोलायची काय गरज आहे रे तुला जीवा. आता जीवा चिडी चूप बसलाय. वसू आत्यांना वाटतंय काहीतरी वेगळ्याच ठिकाणी ट्रॅक चाल. मानिनीताई खूप चिडलेल्या असतात, त्या म्हणतात वेळ लागेल मान्य आहे आम्हाला, पण काय रे जीवा हे असं बोलायचं काय कारण आहे तुझं. काव्याचे तर सगळे नखरे झेलत असतो आम्ही, तुला काव्याला काय घरातले समजून घेत नाहीत का. काव्याचे तर सगळे नखरे आम्ही हसत झेलत असतो. आता मंजू आत्या आणि वसू आत्या कशा हसतात बघा बाजूला जाऊन. आता पार्थ म्हणतो आई शांत हो. मग त्या म्हणतात नाही पार्थ तू सांग मला, काव्याचे नखरे नाही का आम्ही एक्सेप्ट करत हसत. आता तर बाबा गेलेच समजवायला तिला. आता या वसू आत्या आणि मंजू आत्या बाजूला जाऊन हसतात आणि कानातल्या कानात कुजबुजतात. आता बघ कशी मजा येणार आहे. जीवा नंदिनीची भांडणं होतील, ती काव्या रडत बसेल, मजा येईल बघ. आता नंदिनी मानिनीताईंना समजवते, अहो आई यांना तसं नव्हतं म्हणायचं, अहो काय झालं, सगळं काही माझंच चुकलं आई, मी हे असं प्लॅन नको करायला हवा होता. त्या मिथून भाऊजींना फार वाईट वाटतं बरं का. आता पुढे नंदिनी म्हणते मी खरं तर आधीच सांगून टाकायला हवं होतं, हे सरप्राईज विनाकारण केलं मी. पार्थ म्हणतो नाही माझी सुद्धा चुकी आहे. काय ना, नंदिनीने मला विचारलं होतं फोन करून की मी सांगू का या दोघांना, पण मीच त्यांना नाही म्हणलो. मला वाटलं सरप्राईज ठेवूयात हे सगळं. आता हे असं काय होईल काय, म्हणजे काव्या चिडेल हे एक्सपेक्ट होतं, पण जीवा एवढा चिडेल असं नव्हतं वाटलं. जीवा आमच्या टीम मध्ये सामील होईल असं वाटलं होतं मला. आता जीवा म्हणतो तुमची टीम म्हणजे. जीवा आता वेगळ्या अर्थाने बोलला बरं का, म्हणजे त्याला असं वाटलं पार्थ आणि नंदिनीची टीम. मग मानिनीताई चिडून म्हणतात तुमची टीम म्हणजे या दोघांची टीम नाहीये काही, आम्ही सगळेजण आहोत यांच्या टीम मध्ये. ज्यांनी सरप्राईज प्लॅन केलंय ना ते सगळे आहेत या टीम मध्ये, मी, पिहू, श्रेया, मिथून भाऊजी, आम्ही सगळे. आता ते मिथून भाऊजी म्हणतात तू एकटीवर काय चिडतोय रे नंदिनीवर, मी तर आहेच टीम मध्ये, वसुताई पण आहे, उलट वसुताईंनीच सगळं प्लॅन केलंय. ओ वसुताई बोला ना तुम्ही. आता वसू आत्या बोलतात बरं का मध्ये. आधी झाम झूम करून चेहरे दाखवले या सगळ्यांचे. मग वसू आत्याकडे सगळे बघतात. मग वसू आत्या म्हणतात हो बाबा जीवा, अरे खरंय हे सगळं खरंय, मीच प्लॅन केलं होतं हे सगळं. आता पार्थ आणि नंदिनीने जे काही घडून गेलं ते मागे टाकलंय ना बाबा, मग तुम्ही दोघं का नाही टाकत, हे कसे विसरले, तसं तुम्ही दोघं पण विसरा की सगळं. जीवा खरं तर तू शाण्यासारखं वागायला हवं बाबा, कशाला चिडचिड करत असतोस रे एवढी. आता जीवा बघतच राहतो वसू आत्यांकडे. मग लगेच वसू आत्या म्हणतात बरोबर ना ग मंजू, आणि लगेच मंजू आत्या म्हणतात हो ना. मग लगेच मंजू आत्या म्हणतात अगं ताई, चिडचिड करायचं डिपार्टमेंट तर काव्याच आहे, जीवाचं काय आलं मध्ये. मुद्दाम मंजू आत्या खोचकपणे बोलतात. पुन्हा वसू आत्या या सगळ्यांना टोमणा देतात बरं का, आणि म्हणतात कशा, अरे सगळेजण तुम्ही शांत व्हा बरं. आता त्या कोपगृहामध्ये माझा भाऊ गेलाय ना सुनेला समजवायला, आता तुम्ही सगळेजण शांत राहा बाबा. बघू आता कलेक्टरीन बाई सासऱ्याचं तरी ऐकतात की नाही. आता मानिनीताईंना एवढा राग येत असतो ना, पण बिचाऱ्या काय बोलणार, त्यांना तर दर दिवशीच परीक्षा. वसू आत्याने असा टोमणा मारल्यानंतर लगेच मानिनीताई रागाने बघतात आणि नंदिनीलाही जरा ऑड फील होतं की किती इन्सल्ट होतोय विनाकारण आणि टोमणे ऐकावे लागतात. पार्थला पण एक्झॅक्टली तसंच वाटतंय. पण आता बघा प्रेक्षकांनो, या सासऱ्याची आणि सुनेची इतकी सुंदर बॉन्डिंग
बॉन्डिंग त्यांनी दाखवली आहे. आता ते पारचे बाबा आधी तर रागवतात काव्याला आणि म्हणतात, काय ग काव्या, केवढी जोरात उशी मारली बघ, मला खोक पडली आणि रक्त पण यायला लागलं बघ, किती भळाभळा रक्त येतंय की नाही. आता ते काव्याकडे बघतात असे, तेव्हा काव्या खुदकून हसते गालामध्ये. त्यावर पारचे बाबा म्हणतात, येस येस, हेच तर हसू हवं होतं मला. अरे बेटा ग, खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात ग आपल्या आयुष्यामध्ये, पण हे जे आपल्या चेहऱ्यावरचं स्माईल असतं ना, ते कधीही असं हरवू द्यायचं नाही. ते स्माईल खूप मौल्यवान असतं रे बेटा. काय आहे ना, आपलं हसू कित्येक जणांच्या मनामध्ये आशा पेरून जातं, आपल्याला कळत पण नाही. काव्या म्हणते, बाबा खरंच का हो? त्यावरती ते म्हणतात, अगं हो खरंच. पण काव्या म्हणते, बाबा कसल्या आशा आणि कसलं माझं सुख या घरामध्ये का आणि कसं पुसलं जातं ना रोज, ते तुम्हाला नाही कळणार. त्यावर पारचे बाबा म्हणतात, असेलही बेटा, नाही कळणार मला, पण कसं असतं ना बेटा काव्या, आपलं दुःख असतं ना, ते चव्हाट्यावर मांडलं ना, तर लोकांना उगाचच प्रदर्शन होतं आणि लोक खिल्ली उडवतात ग त्या गोष्टीची. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांना, अगदी आयुष्याचं मर्म समजावून सांगितलंय त्यांनी. काव्याला ते म्हणतात, काय ना बेटा, तू बहिणाबाई वाचली नाहीस का ग? काव्या म्हणते, हो बाबा वाचलीये ना. आता त्यांनी बहिणाबाईंची ओवी सुंदररित्या गाऊन दाखवली आहे बघा. पारचे बाबा गाऊन दाखवतात काव्याला, माझं सुख हंड्या झुंबरा टांगल, माझं दुःख तळघरात कोंडल. काव्या बघतच राहते तिच्या सासऱ्यांकडे. आता ते पुढे म्हणतात, काव्या अगं अजिबात न शिकलेली सवरलेली बाई ग ती, तिला कळलं की आयुष्याचं मर्म. आपलं सुख असतं ना, सुख असं देवळ्याच्या कळसावरचं जे झेंडा असतो ना, त्याच्यासारखं कायम फडकत राहिलं पाहिजे, एकदम दिमाखात. अगं दुःख असतं ना बेटा, ते असं आतमध्ये राहिलं पाहिजे, गाभारात तेवणाऱ्या मिनमिनत्या दिव्यासारखं. कसं असतं ना बेटा, आपल्या दुःखामुळे ना आपण शहाणं व्हायचं असतं ग, समोरच्यांना वेड नाही करून सोडायचं आपण. कळतंय का ग बेटा तुला? नाही म्हणजे हे बघ, आणखीन एक कसं असतं ना, म्हणजे मला सांग, तू असं चार चौघामध्ये चिडचिड करते, तमाशा करते, यामुळे तुझं दुःख कमी होतं का बाळा? काव्या म्हणते, बाबा मग कशामुळे कमी होईल? आता ते पारचे बाबा म्हणतात, अगं बेटा सुखाचा विचार कर ना, तू कायम ना दुःखाचाच विचार करतेस बघ. अगं तू सुखाचा विचार करून बघ. अगं प्रत्येक वेळेला ना तू असं माझं दुःख करत बसते. कधीतरी तुझ्या सुखाचा विचार करून बघ, तुझ्या सुखाबद्दल बोलून बघ. अगं बघ, सुखापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असा मिळेल तुला, असा. हे बघ, माझं नाव काय आहे? म्हणजे तुला जर सुखाचा मार्ग नाही मिळाला ना, तर माझं नाव काय सांग बरं? विक्रम आहे की नाही? चल, तुला जर सुखाचा मार्ग नाही मिळाला तर मी माझं नाव चक्रम करून टाकेल. असं बोलून ते हसतात. अय्या किती सुरेख न प्रेक्षकांनो. काव्या पण आता गोड हसते. मग आता ते म्हणतात, चल काव्या, बाहेर सगळे तुझी वाट बघताय, प्लीज बेटा चल बाहेर, सगळेजण खुश होतील तू आलीस तर. काव्या आता त्यांचा हात हातात घेत म्हणते, बाबा थँक्यू सो मच. त्यावर ते म्हणतात, ए वेलकम रे बेटा. पण काय ग, त्या दिवशीची तुझी ती मैत्रीण, ती तुम्हाला त्या दिवशी विचारत नव्हती का? ती मैत्रीण म्हणजे तिला सांग की ही सरप्राईज पार्टी अरेंज केली आहे ना त्या मित्राने, तर त्या मित्राला माफ करून टाक म्हणा. आता काव्या हसायला लागते, म्हणजे त्यांना कळालंय की ती दुसरी तिसरी मैत्रीण म्हणजे स्वतः काव्याच आहे. आता काव्या जरा ऑकवर्ड फील करते. मग ते म्हणतात, हे काव्या, हे जे काय माझे पांढरे केस दिसतात ना तुला, ते काय उगाच नाही झाले बरं का. आता काव्या हसते आणि तिला तो प्रसंग आठवतो की रात्रीच्या वेळेला तिने विचारलं होतं ना की पाठचा रुसवा कसा काढू, आणि ती अगदी मोगून बोलली होती ती की माझी एक मैत्रीण आहे आणि तिचा मित्र आहे तो रुसलाय, म्हणजे तशी माझी मैत्रीण खूप चिडचिडी आहे वगैरे वगैरे बोलली होती ना ती. मी थोडंसं तुम्हाला आठवून देते. आता पारसे बाबा काव्याला तो क्षण आठवून देतात आणि म्हणतात की काय ग काव्या, कळलं का? काव्या विचारते त्यांना हळूच, बाबा तुम्हाला कळलं होतं का, तो मित्र म्हणजे पार्थ आहे? त्यावर ते खूप हसतात आणि काव्या मग अशी लाजते चेहऱ्यावरती हात ठेवून. आता बघा इकडे विघ्न संतोषी वसू आत्या आणि मंजू आत्या या दोघींना असं वाटतं की काव्या येणारच नाही. किती समजवलं पार्थच्या वडिलांनी म्हणजे विक्रमने, तरी पण ती काही ऐकणार नाहीये. आता बघ कसा तमाशा होतो. व त्या वसू आत्या हळूहळू मंजू आत्याच्या कानात बोलत असतात, पाय म्हणजे आता येईल ती बाहेर आणि तमाशा करेल काव्या. मग मंजू आत्या म्हणतात, अगं ताई तिने तमाशा केलाच पाहिजे, मग मज्जा येईल बघ सॉलिड. वसू आत्या म्हणतात, मी काही म्हातारी नाही झाले,
अगं मंजू बघ, तिने नाही भांडणं केले ना तर मी कशी आग लावते बघच तू. अरे यार, यांना काय मिळतं प्रेक्षकांनो, या घरच्या लेकी बाळी आहेत ना, असे भांडणं लावा का यांनी घरात. आपण मालिकेपुरतं बोलतोय बरं का. आता वसू आत्या लगेच मंजू आत्याला म्हणतात, बघच मंजू आता मी काय करते. आता हे सगळे वाट बघत असतात काव्याची. लगेच वसू आत्या पुढे येतात आणि म्हणतात, अरे बाबा पार्थ, अरे काय रे, अरे किती वेळ झाला, विक्रम काव्याला समजवतोय, ऐकणार आहे का बाबा तुझी बायको. आता नंदिनीला लगेच ऑड वाटतं. वसू आत्या म्हणतात, बाबा माझं चुकलं रे, म्हणजे मी एवढा सगळा घाट घालायलाच नको होता, आपण ना हे सगळं कॅन्सल करून टाकू. लगेच पार्थ म्हणतो, नाही नाही असं काही करायची गरज नाही, मी बघून येतो. नंदिनी म्हणते, थांबा पार्थ, मी पण येते तुमच्या बरोबर. काय आहे ना, काव्याचं जरा नाहीये कंट्रोल रागावर, पण आता मला टेन्शन यायला लागले हो, बराच उशीर झाला ना. आता तेवढ्यात पार्थचे बाबा मोठ्याने ओरडत येतात आणि नंदिनी सरप्राईज होते आणि सगळेच जण सरप्राईज झालेत. काव्या त्यांच्यासोबत हसत आली आहे बाहेर. मग ते म्हणतात, चला चला चला, चलो चलो, ए जीवा चला चला चला, ए पार्थ चला केक कापा केक. आता पार्थ आणि काव्या नंदिनी एकमेकांकडे बघून स्माइल करतात की चलो सब अच्छा हो रहा है. मग पार्थचे बाबा म्हणतात, काय मग काव्या, केक कापायचं की नाही. काव्या आता त्यांच्याकडे बघते आणि अलगद अशी होकार देते. पार्थ एकदम खुश होतो, मानिनीताई पण खुश होतात आणि जीवा बघतच राहतो काव्याकडे. आता पार्थचे बाबा म्हणतात, चलो येस चला चला, कमॉन कमॉन, केक कापा पोरांनो. आणि लगेच पार्थ म्हणतो, बाबा 1 मिनिट थांबा, नाही लग्नाला 1 महिना पूर्ण झालाय, त्यामुळे ना मी काव्यासाठी गिफ्ट आणलंय. अरे बापरे, आता हे बघून जीवाला कसं तरी झालं ना. आता ती काव्या आधी जीवाकडे बघते गिफ्ट आणलंय म्हणून. ते दोघं काय एकमेकांकडे बघतात आणि कोणाला कळतही नाही प्रेक्षकांनो, कमाल आहे ना. पण असो, आता पार्थने ते गिफ्ट असं त्याच्या कोटमध्ये ठेवलेलं असतं. आता तो काव्याला देतो आणि सरप्राईजच होते काव्या आणि तिला आश्चर्य वाटतं. सगळेजण सरप्राईज होतात, काय आणलं असेल बाबा पार्थने. आधी तर काव्या नकार देते, नको मला पार्थ. मग ते पार्थचे बाबा म्हणतात, अगं असं नाही म्हणून, काव्या घे ते गिफ्ट पटकन. पार्थचे बाबा तिला खूप आग्रह करतात. मग काव्या ते गिफ्ट घेते आणि बघते तर काय, तो तिचा फेवरेट परफ्यूम असतो. आता जीवाला एवढं कसं तरी होत असतं ना की विचारूच नका. आता काव्या म्हणते, हा माझा फेवरेट परफ्यूम आहे, तुम्हाला कसं कळलं. त्यावर पार्थ म्हणतो, सोपं होतं, थोडासा रिसर्च केला आणि काही नंदिनीची मदत घेतली. काव्या आता नंदिनीकडे बघते आश्चर्याने, पण नंदिनी काव्याला स्माइल करून रिप्लाय देते आणि आता जीवाकडे बघते. आता एवढंच नाही प्रेक्षकांनो, आगे आगे देखो होता है क्या. आता नंदिनीने सुद्धा गिफ्ट आणलंय बरं का जीवासाठी आणि ती म्हणते की हे बघा, मी पण गिफ्ट आणलंय जीवा तुमच्यासाठी. आणि गंमत काय झाली आहे माहिती आहे का, मी जे आणलेलं गिफ्ट आहे ना ते मी आपल्या दोघांसाठी आणलंय, एक तुमच्यासाठी पण आणि एक माझ्यासाठी पण. बिचारी नंदिनी, यांच्या रील बघता का तुम्ही प्रेक्षकांनो, या नंदिनीने फार छान छान रील टाकलेल्या आहेत. आता बघा नंदिनीने काय आणलंय. आता त्या मानिनताई म्हणतात, अगो बाई नंदिनी काय आणलंय, दाखव की आम्हा सगळ्यांना. आता प्रत्येक वेळेला ना जीवा काव्या एकमेकांकडेच बघताय असं दाखवलंय त्यांनी. मग नंदिनीने ते गिफ्ट आणलंय आणि जीवाला देऊ केलंय. पार्थचे बाबा म्हणतात, अगं ए नंदिनी काय येतात, आम्हाला दाखव की. आता नंदिनी म्हणते, हो दाखवते ना, थांबा. आता नंदिनीने ना 2 घड्याळी आणल्यात आणि सेम टू सेम अशा जोडीच्या घड्याळी असतात ना नवरा बायकोची सेम. आता ते बघते ती म्हणजे दाखवते ती सगळ्यांना आणि सगळेजण बघून हैराण होतात. नंदिनी म्हणते, बाबा कपल वॉच आणली आहे मी. आता काव्याला खूप कसं तरी होतं की आपली बहीण आपल्या बॉयफ्रेंडसाठी कपल वॉच आणते. खरं तर आता हे सगळं हद्दपार झालंय, त्यांचे लग्न झाले, त्यांनी हे विसरायला हवं, पण तरी सुद्धा अजून ते विसरले नाहीत म्हणून एकमेकांकडे आश्चर्याने बघत राहतात. जीवा आपला सारखा बघतोय नंदिनीकडे आणि आश्चर्य व्यक्त करतोय. आता इथे खूप वेळ झामझूम दाखवलंय त्यांनी प्रत्येकाच्या चेहऱ्याचं. पार्थचे बाबा खूप खुश झालेले असतात ते गिफ्ट बघ. मिथुन भाऊजी म्हणतात, अरे नंदिनी आय लाईक दिस, ही वॉच तीच आहे ना, आय लव्ह यू आय मिस यू वाली. आय लाईक दिस नंदिनी, आय लाईक दिस. जीवाला कसं तरी होत असतं. मानिनी ताई खुश झालेले असतात नंदिनीवर. नंदिनी थोडी ऑकवर्ड होते आणि म्हणते, हो हो काका, ऍक्च्युली तीच ती. नंदिनी आता लाजते बर का गोड. पण पार्थचे बाबा म्हणतात, काय रे मिथुन, तुला जगातल्या सगळ्याच गोष्टींची माहिती असते का रे. त्यावर मिथुन काका म्हणतात, अहो भाऊजी, माझं कसं झालंय माहिती का, मला सगळं समज. पुढे ते मिथुन भाऊजी म्हणतात, अहो दादा, ते माझं कसं आहे माहिती का, आधा हकीम और मरीज की जान खतरे में, असं आहे ते माझं, पण कळतं मला काही काही. ते छान गंमत करतात. त्यामुळे मानिनी ताई आणि ते पार्थचे बाबा खूप हसायला लागतात आणि या वसू आत्यांचं तोंड कसं तरी होतं. मग पार्थचे बाबा म्हणतात,
काय ग, अगं हे आणलं कुठून नंदिनी तू हे? नंदिनी म्हणते ऍक्च्युली काय ना बाबा, या कंपनीची ना अशी छान मार्केटिंग आहे की म्हणजे या घड्याळाचं एक वैशिष्ट्य आहे की या घड्याळामध्ये ना बजर आहेत अलाराम सारखे. म्हणजे नवरा बायकोमध्ये जर भांडण झालं तर ज्याला भांडण मिटवायचं असेल त्याने हे बटन दाबायचं, म्हणजे दुसऱ्याच्या घड्याळात आपोआप आवाज येतो. असं काहीतरी वैशिष्ट्य आहे बरं का प्रेक्षकांना त्या घड्याळीचं. त्यामुळे मानिनी ताईंना ते फारच भारी वाटतं. पारचे बाबा म्हणतात अगो बाई फारच छान आहे. मग नंदिनी ते वाजवून दाखवते सगळ्यांना प्रात्यक्षिक. हे बघा बाबा हे असं. आता ते बघितल्यानंतर काव्याला अजून जळफळाट होतोय. जीवाला तर कसं रिॲक्ट करावं तेच कळेना, बिचारा रिॲक्शन द्यायचंच विसरलाय. आता ते मिथुन भाऊजी प्रचंड कौतुक करतात नंदिनीचं. वा वा नंदिनी, आय लाईक दिस. पण त्या मंजू आत्या खोचकपणे बोलतात बाई भांडण करायला चांगली आहे ही वॉच. मग ते मिथुन भाऊजी म्हणतात ए मंजू आपण पण घेऊन टाकायची का ही वॉच? नाही पण आय डोंट लाईक दिस. नाही म्हणजे या घड्याळाबद्दल नंदिनी तू आम्हाला आधी सांगायला हवं होतं ग. ए नंदिनी, या घड्याळीच्या जाहिरातीमध्ये असं पण सांगितलंय की नाही, जेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरची आठवण आली की ते बजर दाबा म्हणून, ते तू आम्हाला नाही सांगितलं. म्हणजे त्याला किंवा तिला कळेल की तुम्हाला तिची गरज आहे किंवा त्याची गरज आहे, हो की नाही? काय सिग्नल, प्यार का सिग्नल, नंदिनी सिग्नल. आता ते गाणं म्हणायला लागतात बरं का. आता सगळेजण हसतात आणि मग ते पारचे बाबा म्हणतात अरे वा हे बेस्टच आहे. ए मानिनी आपण पण घेऊन टाकू ग एक घड्याळ आपल्यासाठी, सिग्नल प्यार का सिग्नल. मानिनी ताई म्हणतात अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही, कुठेही काही बोलत असता तुम्ही. आता पोरांचं वय घड्याळी घालायचं आपलं आहे का? केक कापा तो आधी. मग आता केक कापायला जाणार तेवढ्यात हा पार त्याच्या बाबाला बाजूला नेत म्हणतो बाबा अहो काय काय चमत्कारच केला तुम्ही, काय सांगितलं काय तुम्ही काव्याला? मग पारचे बाबा म्हणतात काही नाही रे, मी तिला एवढंच सांगितलं की एवढा छान सोन्यासारखा नवरा आहे तुझा, त्याच्याशी मैत्री कर, जरा एक्सेप्ट कर तुझ्या नवऱ्याला. आता या दोघांचं बोलणं जीवाने ऐकलं आणि त्याला कसं तरीच झालं. पार्थ म्हणतो बाबा तुमच्याकडनं छान छान टिप्स घ्यायला हव्यात मला. तर आता या वसवात्याला विचार येतो, म्हणजे काव्या तिथे केकची तयारी करत असते ना, सगळे डिश वगैरे घेतात, चमचे घेतात. आता ते केक कापल्यावर खायचं आहे ना त्यांना केक, म्हणून आता पाणीपुरी खाणं झाली, आता केकही खाताय मस्त मस्त. आणि अरे हो तुम्हाला सांगायचंच राहिलं सुरुवातीला, मी काल खाल्ली बरं का पाणीपुरी, कारण मोह आवरलाच नाही मला. कोणी कोणी खाल्ली? असो. तर आता वसवात्या विचार करतात ही काव्या अशी कशी शांत झाली? नाही नाही, मी काही तिला शांत बसू देणार नाही, काहीतरी करावंच लागेल, हिला उचकवूनच टाकते म्हणजे ही तमाशा करेल. आता वसवात्या लगेच काव्याकडे येतात आणि म्हणतात काय ग काव्या, अगं तू करतेस का तयारी? थांब थांब मी काढते बरं तो केक बाहेर, तू सरक बाजूला. आणि आता वसवात्या स्वतः तो केक बाहेर काढतात आणि नंदिनीला आवाज देतात अगं ये नंदिनी, चल रे जीवा चला. आता त्या केकवरती सगळ्यांचे हॅप्पी हॅप्पी फेसेस बघून अजून कसं तरी होतं काव्याला आणि जीवाला. त्यांचे ते चिडके आणि रडके फोटो होते ना लग्नातले, ते अचानक हॅप्पी हॅप्पी दिसलेत त्यांना केकवर. आता ते फोटो बघून पार्थ आणि नंदिनी जास्ती सरप्राईज झालेत. पण नंदिनी म्हणते की काय हे फोटो जरा वेगळे वाटतात ना, म्हणजे त्यामध्ये त्यांचे हॅप्पी फेसेस आहेत. आता याचा राज काय ते ऐका बरं का प्रेक्षकांनो. मिथुन भाऊजी म्हणतात नंदिनी वाटले की नाही तुला फोटो वेगळे? आय लाईक दिस. तुला सांगू का गंमत, म्हणजे तुमच्या बेडरूम मध्ये जी फोटो फ्रेम लावायला दिली होती ना मला, म्हणजे मी आणली होती बघ तयार करून, ती फोटो फ्रेम आणि तेच हे फोटो. म्हणजे त्या फोटोमध्ये थोडी चूक झाली होती, त्या फोटोमध्ये तुमच्या चेहऱ्यावर हास्यच नव्हतं कोणाच्या, पण ही जादू मी केली बरं का. म्हणजे मला प्रश्न पडला होता, मी वसुताईकडे गेलो आणि वसुताई म्हणली की आता काय करायचं, मी पण म्हणलो की आता काय करायचं. मग वसुताई म्हणली की आपण रम्याची मदत घेऊ. मग रम्याची मदत घेऊन आम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणायचा प्रयत्न केला. काल मी म्हणलं ना प्रेक्षकांना, अगदी तसंच केलंय त्यांनी. एआयच्या मदतीने ते सगळं तयार केलंय, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी ते फोटो हसरे केले आहेत. मग मिथुन भाऊजी म्हणतात आवडलं की नाही पोरांनो, आय पण लाईक दिस बरं का. पण काव्याला कसं तरी होतं बरं का ते फोटो बघून, आणि जीवाला सुद्धा. नंदिनी जीवाचा हसरा फोटो, पार्थ आणि काव्याचा हसरा फोटो, हे सगळं आता असह्य झालंय काव्याला. पण असो, मानिनी ताई म्हणतात आय लाईक दिस मिथुन भाऊजी, आय लाईक दिस. चला पोरांनो, या फोटोमध्ये तर आम्ही हसू आणलंय तुमच्या चेहऱ्यावर, पण आता हे हसू तुमच्या चेहऱ्यावर कायम स्वरूपी राहावं यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे बरं का पोरांनो. आता मानिनी ताईंनी असं बोलल्यानंतर नंदिनी तर छान स्माईल करते आणि जीवाकडे बघते, पण काव्याचं तर सगळंच बिघडलेलंच असतं. असो, पण आता काव्याच्या डोळ्यात जरा पाणी येतं. आता ते मिथुन काका खाली वाकून मानिनी ताईंना नमस्कार करतात आणि क्या बात आहे फिलॉसॉफर वहिनी असं म्हणतात. आता त्या मानिनी ताई म्हणतात भाऊजी काय हो. त्यावर आता लगेच पिहू बोलते मध्ये आणि म्हणते थांबा थांबा, तुम्ही चौघांनी एकत्र नका केक कापू. नाही म्हणजे
तुम्ही दोघांनी वेगळा कापा आणि तुम्ही दोघांनी वेगळा कापा, कारण ना मला तुम्हा सगळ्यांचे सेपरेट फोटो काढायचे आहेत. पार्थ आणि नंदिनी खुश आहेत. आता ते लगेच स्माइल देऊन हो म्हणतात. पण आता काव्या आणि जीवा जरा भाव खाताय. पण आता पार्थचे बाबा म्हणतात बरं आपण तू म्हणतेस तसंच करूयात पिहू. मग लगेच जोड्या एक्सचेंज होतात. जीवा आणि नंदिनी दोघं केक कापायला म्हणून हातात हात घेतात. तेव्हा नंदिनी लाजत असते जीवाकडे बघून, पण काव्याला ते सगळं दृश्य बघून खूप त्रास होत असतो. आणि पार्थ आणि काव्या शेजारी उभे आहेत. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. केकची कटिंग आपल्याला उद्या दिसणार आहे म्हणजे कापताना. पण आता बघा पुढचा प्रोमो बघून जा. आता पुढच्या प्रोमोत आपल्याला दिसतंय केक कटिंग झालेली आहे. पार्थ आणि काव्या केक कापतात. तेव्हा पार्थकडे काव्या एकदम बघतच राहते. तेव्हा वसू आत्या मागून उगी बॅकग्राऊंड म्युझिक देत म्हणतात, बघत काय बसलीस काव्या, भर तो पार्थला केक. अगं आम्हाला पण खायचा आहे ना केक. पण हे त्या प्रेमाने बोलतात बरं का. आणि आता ती काव्या अख्खा राग त्या वसू आत्यावर काढते आणि केक त्यांच्या तोंडात कोंबते आणि म्हणते, खायचा ना केक, घ्या हा केक. आता ही नंदिनी ओरडते त्या काव्यावर, म्हणते, काव्या काय ही पद्धत, चल पटकन माफी माग पार्थची आणि वसू आत्याची. त्यावरती काव्या म्हणते, पार्थ माझा नवरा आहे, त्यांची माफी मागायची की नाही ते आमचं आम्ही बघून. आता हिने राग का होईना पण पटकन त्या पार्थला नवरा म्हणून कबूल केलं ना, म्हणून आता पार्थ आणि नंदिनी दोघेही तिच्याकडे बघून हसायला लागतात. म्हणजे एक छान गोड स्माइल देतात. तर प्रेक्षकांनो, असा झाला यांच्या पहिल्या महिन्याच्या लग्नाचा वाढदिवस. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि आज पण मला उशीर झालाय. आमच्या बोरवेलला पाणी लागल्यामुळे आता धावपळ वाढली आहे. केवढा पसारा होतो तुम्ही इमॅजिन करू शकता. त्यामुळे ते सगळे आवरासावर, एकीकडे रिव्ह्यू आणि त्यातनं पाणी पण आलं. खूप धूम होती सकाळी आज. तर असो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. उद्या वेळेवर द्यायचा प्रयत्न करेलच. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. टेक केअर प्रेक्षकांनो, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.